रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल उत्सव क्षेत्रामध्ये। मी सतीश धनवे आणि मी दीपिका धनवे। सर्वप्रथम आपल्याला व आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आजपासून आपण सुरुवात करत आहोत आपल्या खास सिरीज म्हणजेच संक्रांती स्पेशल सिरीज। आणि संक्रांत म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्यांना आठवतो ते म्हणजे तिळगुळ। तर चला मंडळी, आपण बघूयात घरगुती पद्धतीने तिळगुळ कसं बनवतात। नववर्ष म्हणजे फक्त तारीख बदलणं नाही, ते आहे नव्या विचारांची सुरुवात। आणि ती सुरुवात जर गोड असेल तर सगळं वर्षच गोड जातं। हो मंडळी, आज मी बनवत आहे तिळगुळ। लहानसा पण अर्थ खूप मोठा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। हे फक्त एक वाक्य नाही, ती एक जीवन मूल्य आहे। लहानपणी आठवतंय का, सकाळी लवकर उठून आई किंवा आजी स्वयंपाकघरात गूळ कुटत असायची। तीळ भाजताना येणारा तो मंद सुगंध आणि बाजूला ठेवलेला तो डबा, तेव्हा कळायचं सण येतोय, संक्रांती येते। आणि मग सगळ्यांच्या ओठावर एकच वाक्य, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामागे खूप मोठा आणि खोल विचार ठेवला आहे। संक्रांत थंडीच्या दिवसात येते आणि या काळात शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते। त्यामुळे तीळ शरीराला उष्णता देतात आणि गूळ शरीराला पोषण आणि ताकद देतो। म्हणजेच सण साजरा करताना आरोग्याची ही तितकीच काळजी। हेच आहे ना आपल्या संस्कृतीचे सौंदर्य। आज विज्ञानही मान्य करतं, तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर हे भरपूर प्रमाणात मिळते। आणि गूळ पचन सुधारतो, शरीरात उष्णता टिकवतो, थकवा कमी करतो आणि हाडं मजबूत करतो। म्हणूनच संक्रांतीला तिळगुळ खाणं हा रिवाज नाही, तो एक नैसर्गिक उपचार आहे। आणि हो मंडळी, हे लाडू फक्त खाण्यासाठी नाही, ते आहेत माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी। शेजाऱ्यांना द्या, मित्रांना द्या, नातलगांना द्या आणि सोबतच मनापासून सांगा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी तिळगुळाचा अर्थ काय आहे।